नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आज दोन एकदम वेगळे विषय घेऊन आम्ही आलेलो आहोत. पहिला विषय तुमच्या समोर आहे, हातांचा. खरं तर असं म्हणतात की देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. पण देणाऱ्याचे हातच नसतील तर, किंवा हातच नसतील तर. आणि असं झालं होतं मोनिकाच्या बद्दल. पण मोनिकाला आता हात मिळाले. 28 तारखेला माझं ऑपरेशन झालं, हँड ट्रान्सप्लांट सक्सेसफुली झालं. माझं आणि माझ्या पप्पांचं मी स्वप्न पूर्ण केलं. आता माझ्या पप्पांचं म्हणजे निधन झालंय. बोलताना गहिवरून आलेली ही मोनिका मोरे. डॉक्टर निलेश सातभाई यांनी वडिलांसारखं मला म्हणजे खूप सांभाळलं. आज तिला इतका आनंद झालाय की तिचं मन भरून आलंय. कारण तब्बल 6 वर्षांनी तिला हात मिळाले. 2014च्या जानेवारीमध्ये कॉलेजहून घरी परतत असताना घाटकोपर रेल्वे स्थानकावर मोनिकाचा अपघात झाला होता. त्यात तिला दोन्ही हात गमवावे लागले होते. या अपघातानंतर मध्यमवर्गीय मोरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. घरची हलाखीची परिस्थिती आणि त्यात मोनिकाचे दोन्ही हात गेल्यानं त्यांच्या जीवनातली उमेद नाहीशी झाली होती. मात्र तिने कधी कल्पना केली नव्हती, केवळ स्वप्न पाहिलं होतं आणि ते आज पूर्ण झालंय. मोनिकाला हात मिळाले. 2 वर्ष आधी मी नाव रजिस्टर केलेलं. तर 27 ऑगस्टला मला सरांचा फोन आला की तुला डोनर भेटलाय, तू रेडी आहेस का? म्हटलं हो सर, रेडी आहे मी. त्याच्यानंतर म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये आली. माझं सगळं म्हणजे चेकिंग झालं. मग 28 तारखेला माझं ऑपरेशन झालं, हँड ट्रान्सप्लांट. मोनिकाला हात मिळावे, तीही इतर मुलामुलींसारखी खेळावी, बागडावी असं मोनिकाच्या वडिलांचं स्वप्न होतं. मात्र आज मोनिकाला हात मिळाले असले तरी देखील हा आनंदाचा क्षण अनुभवायला तिचे वडील नाहीयेत. कारण वर्षभरापूर्वी किडनीच्या आजारानं तिच्या वडिलांचं निधन झालंय. मात्र वडिलांचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद मोनिका आणि तिच्या आईला आहे. किरीट सोमय्या यांचंही या सगळ्यामध्ये त्यांना मोलाचं योगदान लाभलंय. अपघात झाल्यापासून ते आतापर्यंत सोमय्या सदैव मोरे कुटुंबियांच्या सोबत आहेत. ते स्वप्न त्यांच्या मोनिकाच्या पप्पांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि ते आम्हाला डॉक्टरांची साथ मिळाली आणि त्याच्यामुळे ते आमचं स्वप्न पूर्ण झालं. मोनिकाचं हातांचं स्वप्न पूर्ण झालं ते चेन्नईमधल्या एका अवयवदात्यामुळे. ब्रेनडेड झालेल्या एका मुलाच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला आणि त्यामुळे मोनिकाचं आयुष्य तिमिराकडून तेजाकडे गेलंय. ग्लोबल रुग्णालयातल्या डॉक्टरनी तब्बल 16 तास ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. दोन्ही हात प्रत्यार्पणाची ही देशातली पहिली शस्त्रक्रिया आहे. पुढच्या 3 ते 4 महिन्यांमध्ये मोनिका हातांनी हालचाल करू शकेल, तर हात पूर्ण रिकव्हर व्हायला जवळपास 1.5 वर्ष लागणार आहे. आपल्याला सुदैवाने चेन्नईमध्ये एक दाता अवेलेबल झाला, ज्यांनी हात डोनेट करण्याची तयारी दाखवली आणि आपण ते हात मोनिकासाठी बसवले. तर हे ऑपरेशन साधारण 16 तास चाललं आणि ऑपरेशननंतर मोनिकाची रिकव्हरी व्यवस्थितपणे झालेली आहे. यापुढे पण तिला फिजिओथेरपी एक्सरसाइजेस करावे लागतील आणि साधारण 4 ते 5 महिन्यानंतर तिच्या हाताचं फंक्शन सुरू होईल आणि पुढच्या 1 ते 1.5 वर्षांमध्ये हात बऱ्यापैकी नॉर्मल काम करायला सुरू होईल. मोनिका पुढल्या वर्षभरात पहिल्यासारखीच असणार आहे. आनंदी, उत्साही आणि नव्या उमेदीसह आयुष्यात झेप घेणारी. 6 वर्षांपासून सुरू असलेला आयुष्यातला तिचा संघर्ष संपलाय. ती सज्ज झाली आहे. आता तीही सज्ज झाली आहे तुमच्या आमच्या सारखं आयुष्य जगण्यासाठी आणि आपल्या वडिलांच्या पश्चात आपल्या कुटुंबाचा भार आपल्या हातांवर पेलण्यासाठी. मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि हेच मोनिकाला नवी उमेद, नवे हात देणारे हे डॉक्टर निलेश सातभाई आपल्यासोबत आहेत.
निलेश सातभाई, आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर निलेश सातभाई हे प्लॅस्टिक सर्जरीमधले सर्जन आहेत मोठे. आणि सर, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं खूप खूप अभिनंदन, कारण तुमच्या हाताने मोनिकाला खूप नवीन उमेद मिळाली जगण्याची. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. निलेश सर, आम्ही असं ऐकलं की अशा प्रकारचं दोन्ही हातांचं ऑपरेशन हे भारतातलं पहिलं ऑपरेशन आहे. एखादा डोनर तयार होणं ही वेगळी गोष्ट असते, पण समोरचा माणूसही तयार होणं आणि एवढं मोठं ऑपरेशन करायचं धारिष्ट्य करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हो, हे मुंबईतलं आणि महाराष्ट्रातलं पहिलं ऑपरेशन आहे. यापूर्वी आपल्या देशात अशा प्रकारचे ऑपरेशन्स दक्षिण भारतात म्हणजे कोची, चेन्नई आणि पॉंडिचेरी या 3 ठिकाणी 3 इन्स्टिट्यूट्समध्ये झालेली आहेत. पण मुंबईत आणि महाराष्ट्रात हा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न आम्ही गेली 3-4 वर्ष करीत आहोत. मोनिकाबद्दल आपल्याला माहिती आहेत सगळ्यांना, आणि मोनिका आणि तिच्या फॅमिलीनी मला कॉन्टॅक्ट केलं होतं 2.5 वर्षांपूर्वी, आणि तिला आपण वेटिंग लिस्टवरती रजिस्टर पण केलं होतं. पण अवयव दानाचं ओव्हरऑल आपल्या समाजामध्ये जाणीव कमी असल्यामुळे आपल्याला 2 वर्ष मोनिकासाठी हात मिळू शकले नाहीत, आणि त्यामुळे आमचे प्रयत्न सुरू होते कंटिन्युअसली. आणि शेवटी सुदैवाने आता आपल्याला चेन्नईमध्ये एक दाता अवेलेबल झाला, ज्यांची फॅमिली हात दान करायला तयार झाली, आणि आपल्याला ते हात मोनिकासाठी बसवता आले. कुठलंही ऑपरेशन हे सोपं नसतं, मग ते किती छोटं असो अगर मोठं असो. इथे दोन्ही हात बसवायचे होते. किती अडचणीचं होतं हे, आणि प्रत्यक्ष ऑपरेशन करताना काही अडचणी आल्या का? हो, तसं बघितलं तर हात बसवणं हे लाईफ सेव्हिंग आपण जे म्हणतो, ट्रान्सप्लांट्स जे आहेत काही त्यात 2 प्रकार असतात. एक लिव्हर, किडनी, हार्ट ट्रान्सप्लांट्स हे लाईफ सेव्हिंग ट्रान्सप्लांट्स असतात. तसे हाताचं ट्रान्सप्लांट हे लाईफ सेव्हिंग नसतं, पण हातात फंक्शन जे आहे किंवा जे कार्य आहे हाताचं ते खूप कॉम्प्लिकेटेड आणि किचकट असतं. त्यामुळे त्या हाताचे एकंदरीत आतली जी रचना आहे ती सुद्धा खूप कॉम्प्लेक्स असते. त्यामुळे ऑपरेशनच्या दरम्यान आपल्याला सर्व ही जी स्ट्रक्चर्स आहेत, मसल्स, टेंडन्स, रक्तवाहिन्या, नर्व्स किंवा नसा, या सगळं परफेक्टली जोडाव्या लागतात, आणि आधी आपल्याला हाडांना पण फिक्स करावं लागतं. त्यामुळे हे ऑपरेशन थोडंसं गुंतागुंतीचं असतं, आणि याला लागणारा वेळ जो आहे तो इतर ट्रान्सप्लांट्सपेक्षा खूप जास्त आहे. आणि यामध्ये 2 गोष्टी आहेत की हात प्रत्यारोपण केल्यानंतर ताबडतोब ते काम करायला सुरू करत नाहीत. सुरुवातीला प्रश्न असतो तो रक्तपुरवठ्याचा, आणि नंतर जो प्रश्न असतो तो हाताच्या फंक्शन करण्याचा किंवा कार्य करण्याचा आणि ताकद परत रिगेन करण्याचा. हो हो. त्यासाठी नर्व्सचं फंक्शन हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे ऑपरेशन्समध्ये बऱ्याच स्टेप्स आहेत. आता आपली पहिली स्टेप ही पार झालेली आहे, आणि पुढेही तिची रिकव्हरी अशीच सुरळीत व्हावी अशी आपली अपेक्षा आहे. बरोबर. तुम्ही यापूर्वी अशा प्रकारची ऑपरेशन्स जी काही केलेत, तर त्याच्याबद्दलचा अनुभव सांगा ना. कारण तुम्ही आता जसं म्हणालात की हाड जुळणं हा एक भाग असतो, त्याच्यानंतर नर्व ज्या असतात त्या जुळणं हा दुसरा भाग असतो, आणि त्या जुळल्यानंतर त्या डेव्हलप होणं. कारण तो हात नुसता जोडायचा नाही आहे, तर हाताने त्यानंतर काम करायचं आहे, त्याच्यामुळे त्यात तेवढी शक्ती येणं सुद्धा महत्त्वाचं असतं. बरोबर. तर यापूर्वीचा अनुभव म्हणालात तर ट्रान्सप्लांट हे आपल्याकडे हे पहिल्यांदाच झालंय. पण यापूर्वी आमचा जो एक्सपिरियन्स आहे किंवा मायक्रो सर्जरी किंवा रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीमध्ये ॲज प्लास्टिक सर्जन्स आम्ही बऱ्याचदा कट झालेले हात किंवा बोटं ही परत जोडतो. तर त्याच्यासाठी लागणारं जे एक्सपिरियन्स आणि स्किल आहे तो आपल्याकडे अवेलेबल आहे. सगळ्याच मायक्रो सर्जन्सकडे तो स्किल अवेलेबल आहे. पण त्यासाठी टाइम हा फॅक्टर खूप क्रुशियल आहे. तर वेळेत आपण एखाद्या मायक्रो सर्जरी सेंटरला पोहोचणं, जिथे अवयव कट झालेला हात किंवा बोट परत जोडता येईल, किंवा त्याला आपण रिप्लांटेशन सर्जरी म्हणतो. तर मोनिकाच्या बाबतीत सुद्धा जेव्हा हात कापले गेले तेव्हा जर ती योग्य वेळेला कदाचित रिप्लांटेशन सेंटरला एखाद्या किंवा मायक्रो सर्जरी सेंटरला पोहोचू शकली असती, तर कदाचित तिचे हातच परत जोडता आले असते. पण त्याची माहिती ही समाजामध्ये थोडी कमी आहे, किंवा लोकांना अजूनही त्याची पूर्णपणे जाणीव नाही आहे की त्या वेळेचं महत्त्व. ती जागरूकता आपल्याला समाजात निर्माण करायची आहे.
डॉक्टर निलेश सर, या निमित्तानं तुम्ही अवयवदानाच्या बद्दल काय सांगाल? किती महत्त्व आहे याचं? सध्याची आवश्यकता किती आहे? म्हणजे असे पेशंट्स किती येत असतात? किती वर्ष त्यांना वेटिंग लिस्टवर राहायला लागतं? हो, तर मोनिकाचं उदाहरण आहे. ती 6 वर्षांपासून तिला हात नव्हते आणि गेली 2 वर्ष ती वेटिंग लिस्टवरती थांबलेली होती. हं. आणि असेच कित्येक लोक आहे ज्यांचे हात रोज काही ना काही कारणामुळे कापले जातात किंवा ते जोडले जात नाहीत परत. त्यामुळे रिक्वायरमेंट ही खूप आहे. त्या कंपॅरेटिव्हली डोनर्स किंवा दाते खूप कमी आहेत किंवा हं. दाते जरी असले तरी त्यांना लिव्हर, किडनी, हार्ट दान करावं याची माहिती आहे. पण हं. हात डोनेट करता येतात किंवा त्याच्याने एखाद्याचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. हो. ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे बरं. आणि त्यांची मानसिक तयारी होणं खूप गरजेचं आहे. मला मला हेच यालाच जोडून तुम्हाला असं विचारायचं आहे, की या निमित्तानं महाराष्ट्रातल्या नागरिकांना तुम्ही काय सांगाल, की एखादा माणूस जर का ब्रेन डेड झाला, तर त्याच्या कुठल्या अवयवांचा कशा पद्धतीने उपयोग करू शकतो? त्याकरता संपर्क साधायचा तर कोणाकडे साधायचा? अ, एक माणूस साधारण 9 लोकांना जीवदान देऊ शकतो. आपण हार्ट डोनेट करू शकतो, लिव्हर, किडनीज, दोन्ही किडनीज डोनेट करू शकतो. त्याचप्रमाणे आपण डोळे डोनेट करू शकतो, स्किन डोनेट करू शकतो, हात डोनेट करू शकतो, फक्त बोन्स सुद्धा डोनेट करू शकतो. त्यामुळे शरीरातला प्रत्येक भाग कुठल्या ना कुठल्या प्रकारे हा दुसऱ्याच्या उपयोगी येऊ शकतो. त्यामुळे आपलं शरीर हे खूप स्पेशल आहे आणि हाताचं फंक्शन एस्पेशली रिप्लेस करणं अशक्य आहे. कुठल्याही प्रकारचं कितीही मॉडर्न प्रोस्थेसिस असलं तरी सुद्धा नॅचरल हाताचं फंक्शन ते कधीही अचीव्ह करू शकत नाही. त्यामुळे आपली अवयव वाया घालवण्यापेक्षा ती इतरांच्या कामाला यावी अशीच प्रत्येकाची इच्छा आणि प्रयत्न असावा. आणि त्याकरता प्रत्येक ठिकाणी आपण प्रयत्न चालू आहे. इव्हन सरकारच्या वतीने सुद्धा ZTCC किंवा रोटो, सोटो, नोटो असे ऑर्गनायझेशन्स आहेत जे हो. रेग्युलरली अवेअरनेस ॲक्टिव्हिटीज करत असतात. त्यामुळे तुम्ही फक्त इच्छा व्यक्त केली किंवा आधीच एखाद्या हॉस्पिटलला कॉन्टॅक्ट करून आपलं नाव जर डोनर कार्ड किंवा दाता असल्याचं कार्ड जर तुम्ही बनवून ठेवलं, हो. तर ते लास्ट मोमेंटला या अपॉर्च्युनिटीज मिस होणार नाहीत. बरं. पण मग निलेश सर, याच्यामध्ये आपण कुठे नेमकं कमी पडतो? म्हणजे लोकं हे समजून घेत नाहीत, लोकांमध्ये थोडीशी भीती आहे का? लोकांना माहितीच नाही की नेमका कुठे संपर्क साधायचा? एखाद्याला जर का इच्छा असेल की माझा कोणी नातलग गेला आणि मी काही डोनेट करू शकतो, त्यांच्या घरच्यांची जर का परवानगी असेल, तर त्यांनी कुठे संपर्क साधला पाहिजे? तर ऍक्च्युली त्यांचा जो प्रायमरी कॉन्टॅक्ट फिजिशियन आहे तो सुद्धा त्यांना गाईड करू शकतो. त्यांनी जर इच्छा व्यक्त केली किंवा ते ज्या हॉस्पिटलमध्ये आहेत किंवा जिथे ट्रीटमेंट घेत आहेत तिथे जरी त्यांनी चौकशी केली तर सगळीकडे इन्फॉर्मेशन अवेलेबल असते आणि त्यांना गाईड केलं जाऊ शकतं याच्या संदर्भात. बरं. निलेश सर, मला थोडंसं तुम्हाला परत एकदा त्या ऑपरेशनकडे घेऊन जायचं आहे. म्हणजे आपण सगळ्यांना सांगतो आणि त्या प्रेस कॉन्फरन्समधलेही मला तुमचे आणि उपस्थितांचे शब्द आठवत आहेत. इतके तास चाललेलं ते ऑपरेशन होतं. काय काय वाटत होतं हे ऑपरेशन करताना? कारण तुम्ही अनेक ऑपरेशन्स केली असतील, 8-8, 10-10 तासाची ऑपरेशन्स केली असतील, पण हे ऑपरेशन खूप वेगळं होतं. हो, नक्कीच हे ऑपरेशन खूप वेगळं होतं आणि स्पेशल होतं. कारण की यासाठी या मागे झालेली तयारी किंवा मेहनत किंवा प्रयत्न हे खूप स्पेशल होते आणि मोनिकाची स्टोरी आणि हे सगळे आपल्याला माहिती होती. त्यामुळे त्याच्या मागे खूप इमोशन्स होते आणि खूप भावना होत्या आणि लकीली आपल्याला डोनर अवेलेबल झाला तेव्हा ही अपॉर्च्युनिटी मिस करणं हे शक्य नव्हतं किंवा ती अपॉर्च्युनिटी मिस करणं करायची नव्हती. आणि प्लस कोविडमुळे ऍक्च्युली काही विशेष आपल्याला प्रॉब्लेम्स फेस करावे लागले. ट्रॅव्हल रेस्ट्रिक्शन्समुळे ते डोनर चे हात आपल्याला वेळेत मुंबईत पोहोचवणं फार इम्पॉर्टंट होतं. हो. त्याकरता ग्लोबल हॉस्पिटलने खूप विशेष प्रयत्न करून इव्हन चार्टर्ड फ्लाईटची अरेंजमेंट करून ते हात वेळेत मुंबईत पोहोचण्याची व्यवस्था केली आणि इथे बरं. आपली यंत्रणा पूर्णपणे तयार होती आणि ऑपरेशन ची साठी लागणारा जो वेळ आहे आपल्याला पूर्वकल्पना होती. त्यामुळे आमची मानसिक तयारी तशी होती बरोबर. आणि जे कार्य आपल्या हातून घडतंय
ते इतकं समाधानकारक होतं की त्यासाठी आपोआप प्रेरणा आणि स्फूर्ती जागृत झाली. आणि मोनिका, शेवटचा प्रश्न, थोडक्यात उत्तर द्या, आपल्याकडे वेळेची थोडीशी मर्यादा आहे. मोनिका आता आपल्या हाताने कधी काम करू शकेल? तर नर्व्सची रिकव्हरी येत्या 3 ते 4 महिन्यांनंतर सुरू होईल आणि त्यानंतर तिला रेग्युलरली एक्सरसाइज फिजिओथेरपी करून पुढच्या येत्या 1 वर्षामध्ये तिचा हात बऱ्यापैकी फंक्शनल होईल आणि त्याच्यामध्ये त्याच्या कार्याची सुधारणा आणि ताकद ती येत्या वर्षात वाढत जाणार. निलेश सर, मला तुम्हाला एक छोटीशी विनंती करायची आहे. आम्हाला ते हात बघायचे ज्या हातांनी मोनिकाच्या मध्ये जगण्याची एक वेगळी ऊर्जा निर्माण केली. मला तुमचे हात बघायचे आहेत की हेच ते हात आहेत, हेच ते हात आहेत. याच हातांनी एका जीवामध्ये जगण्याची ऊर्जा निर्माण केली आणि या हाताला आम्ही इथून फक्त इकडनं दोन्ही हात जोडून नमस्कार करू शकतो. असं कोणीतरी म्हटलेलं आहे की देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत आणि त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही ते पुढे चालू ठेवावं. तुम्ही हा जो वसा दिलेला आहे तर तो पुढे चालू राहील आणि मोनिकाला एक नवसंजीवनी मिळाली एक प्रकारे तुमच्या याच हाताने. तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला मनपूर्वक धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आज या कार्यक्रमात इथेच थांबूयात. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. खरं तर आज पर्यटन दिन आहे, पण या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला बाहेर कुठे जायला जमलं नाही. पण घर बसल्या आज आम्ही तुम्हाला रायगड जिल्ह्यातल्या कर्जत खालापूरच्या जवळचं असं एक ठिकाण दाखवणार आहोत जिथे तुम्ही गेला नसाल याची आम्हाला खात्री आहे. किरवली गावाजवळचा सोंडाई किल्ला. तिथली खास सफर घडवत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन. मुंबई, नवी मुंबई, पनवेलपासून अगदी हाकेच्या अंतरावरती कर्जत खालापूर एरिया आहे. खूप चांगली प्रेक्षणीय स्थळं आहेत, नैसर्गिक ठिकाणं आहेत, धबधबे आहेत, ऐतिहासिक किल्ले आहेत, मंदिर आहेत. या छोट्याशा सेगमेंटमध्ये या सर्वांची सैर तुम्ही माझ्यासोबत करणार आहात. चला तर मग. किल्ल्यावर चढताना माझी खात्री आहे किमान 10 ते 15 वेळा तुम्ही इथे थांबाल, वेगवेगळ्या ठिकाणी थांबाल आणि ज्याला आपण मनमोहक, सुंदर किंवा एकदम असं छान निसर्ग म्हणतो हे सगळं इकडे पाहायला मिळतं. अतिशय इकडे येणं म्हणजे खूपच चांगला अनुभव आहे. सोंडाईचा किल्ला जो आहे तिकडे यायसाठी आपल्याला साधारण मुंबईवरून 1.5 तास लागतो. नवी मुंबई पनवेलवरून अर्धा तास अजून कमी करू शकतो आपण. जुना मुंबई पुणे हायवे आहे तिथे चौक फाटा आहे, तिथून एनडी स्टुडिओचा जो रस्ता आहे तो तसा प्रसिद्ध रस्ता आहे. तिथून आत आल्यावर साधारणतः 7-8 किलोमीटर नंतर ही जागा तुम्हाला मिळते. इकडे आल्यावर तुम्हाला एका साईडला इर्शाळगड दिसतो, त्यासोबत माथेरान जे आहे त्याचे डोंगर रांगा आपल्याला दिसू शकतात आणि खूप चांगला परिसर आहे. इकडे खूप सारे डॅम आहेत, वेगवेगळे डॅम असल्यामुळे तुम्ही इथे आलात तर या किल्ल्या व्यतिरिक्त आजूबाजूचा जो परिसर आहे तो प्रचंड मनाला प्रसन्नता देणार आहे. किल्ल्याच्या माथ्यावरती मंदिर आहे सोंडाई देवीचं. महाराष्ट्रातली एक खासियत आहे की प्रत्येक किल्ल्यावरती मंदिरं असतातच. हनुमानाचं मंदिर असतं आणि स्थानिक ग्रामदेवता ज्या असतात त्याचं मंदिर सुद्धा असतं. 1-1.5 तास वरती चढून आल्यावरती पाऊस सुद्धा आला आहे, ज्याची खरंच गरज होती. एकदम फ्रेश वाटते त्या पावसामुळे आणि वरती आल्यानंतर जे दिसतंय तुम्ही स्वतः बघा, किती छान वाटतंय ते.
तेव्हा सहज नियमांचं पालन करत थोडीशी मोकळी हवा घ्यायला काहीच हरकत नाही. आज या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबूयात.